नमस्कार, मी राजरत्न जोन. हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बारामतीतील राजकारण चांगलंच तापलंय. बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक ही रात्री 11 वाजेपर्यंत चालू होती असा आरोप सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली. पाहुयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगानं बारामतीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आता बारामतीतील पीडीसीसी बँक रात्री 11 वाजेपर्यंत उघडी होती असा आरोप करण्यात आला आहे. याच पीडीसीसी बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या याद्या देखील सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आला. रात्रीच्या 11 वाजता नेमकी पीडीसीसी बँक का उघडी ठेवण्यात आली होती असा सवाल सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आला. या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोपही केला जातोय. या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पोलीसही दाखल झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएस सुनील मुसळे आमच्या समोर गाडीत बसून गेले. मंत्री दत्तात्रय भरणे यांचे देखील सहकारी त्या ठिकाणी होते. सुनील मुसळे यांचा बँकेत 11 वाजता काय काम होतं? या ठिकाणी पैशाची पाकिटं भरायची हा उद्योग या ठिकाणी चालू होता असा आरोप रंजन कुमार तावरे यांनी केला आहे. खऱ्या अर्थानं बँकेचं टायमिंग वेगळं आहे. रात्री 11 वाजता बँक चालू राहते आणि खऱ्या अर्थानं बँकेचं टायमिंग वेगळं आहे. रात्री 11 वाजता बँक चालू राहते आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामती मुख्य शाखा रात्री 11 वाजता चालू होतीये आणि ते चालू राहिले असताना आम्ही या ठिकाणी आलो तर बँकेचे मॅनेजर जगदाळे साहेब इथं आले. त्यांना फोन करून कोणी सांगितलं की बँक 11 वाजता उघडी आहे. म्हणजे मला फोन आला एका पत्रकाराचा म्हणून ते इथं आले आणि आम्ही इथं आल्यानंतर बघितली परिस्थिती. वर लाईट होत्या त्या परत पटापट बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर बघितली परिस्थिती काय. डीवायएसपी साहेबांना लगेच फोन केला किंवा या ठिकाणी तुमची यंत्रणा पाठवा. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काय होता कामा नये. वर बघितल्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या मतदार याद्या त्याच्यावर कुणाची जबाबदारी कोणाला काय दिलेली आहे अशा पद्धतीचा पीडीसी बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचं कामकाजाचा विषय येत नाही. त्यांच्या सगळ्या कॉम्प्युटरला आज त्याच पद्धतीचं फिडिंग आहे आणि म्हणून आम्ही जगदाळे साहेबांना विनंती केली. जगदाळे साहेब याच्यातलं सीसीटीव्ही कव्हरेज आणि आपलं ह्याचं फुटेज आम्हाला संध्याकाळी 5 वाजता बँक बंद होती त्यापासूनचं पुढचं पाहिजे. कॅमेरा बंद काय त्यामुळं बँकेत सगळे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. वर आहेत ना साहेब, आहेत ना बँकेत? हा, मग त्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने आता काही तुमचे 2-4 लोक गेलेत निघून तिकडून वरून खाली. वरच्या 3ऱ्या मजल्यावर गेल्यानंतर वरचा 3रा मजला आतून लॉक होता. म्हणजे आत कोणतरी होता लोक काय. अशा पद्धतीने डिपार्टमेंट ही पण आम्ही शांतपणे त्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही किंवा जर चुकीचं काय असेल या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा आणि इथल्या बँकेचा काही संबंध आहे. अशा परिस्थितीमध्ये बँकेत माळेगाव कारखान्याच्या याद्या, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची नावं, डिपार्टमेंट सगळ्या खात्याची नावं, बीडीओंची नावं, दूध संघाचे नाव, सगळ्याचे जे पुरावे कारण नसताना या ठिकाणी असायची काही कारण नाही आणि म्हणून या ठिकाणातून चुकीच्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. रात्री 11 वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उघडी राहते आणि उघडी राहिलेल्या बँकेमध्ये हे कामकाज चाललेलं दिसतंय. खऱ्या अर्थानं हे बारामतीत लोकशाही राहिली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. या ठिकाणी काही मंडळी पाठवली गेली आणि सांगायला लागले ही तर काय कशासाठी आलेत काय आल्यात. आपल्या देखत साहेब आम्ही आलोय, तुम्ही आम्ही बरोबर वर चढलोय. इथं कुणी बँक लुटायला आलेलं नाही. का आलेलं आहे कोण बँक लुटायला? बोललं कोण तुम्हाला एक शब्द बोलले का कोण? ऐकून घ्या. जगदाळे साहेब बँकेचे असिस्टंट मॅनेजर आहे आणि अशा पद्धतीने नेता आल्यानंतर काही मंडळी इथली पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसनं कशासाठी आलेत आणि काय आले त्याचा काही संबंध नसणारी माणसं इथे येऊन करतायत. पण इथून पुढच्या काळामध्ये एक लक्षात ठेवा की या निवडणुकीमध्ये बारामतीच्या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ठोस उत्तर दिलं जाईल. कुणाची दादागिरी आम्ही इथं चालू देणार नाही आणि म्हणून माळेगाव कारखान्याचा सभासद पेटून उठलाय. त्यांनी ठरवलंय आमच्या अन्नाची प्रपंचाची भाकरी आहे आणि ह्या भाकरीमध्ये कोण हात घालून दादागिरी करणार असेल या बारामतीत तर ती दादागिरी आम्ही चालू देणार नाही.
तुम्ही ज्यावेळेस वरती गेले नेमका काय प्रकार आढळून आला आणि रात्र असताना बँकेचं टायमिंग संपलं असताना बँक उघडी दिसते, काय संशय आहे तुम्हाला नेमका? आणि वरती इतर पक्षातले कोण वरती मंडळी होते का? या बँकेच्या याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही येण्यापूर्वी अजित पवारांचे पीए मुसळे साहेब इथं होते. ते गाडीत बसून गेले. आमच्या गाडीतल्या लोकांनी त्यांना पाहिले. काय भरणे मामाचे एक सहकारी तेही त्या ठिकाणी होते. आमचा दावा एकच आहे की मुसळे साहेबाचं 11 वाजता बँकेत काय काम आहे? आणि अशा पद्धतीने जर याद्या करायच्या, पैशाची पाकिटं भरायची, अशाच प्रकारचा उद्योग या ठिकाणी चालू होता. आणि म्हणून ते वरचं लॉक केलेलं दिसलं. साहेबांना विचारलं, साहेब म्हणजे दोन्हीकडे दरवाजे 2 लॉक आहेत. असं नाही होत, काही कारणच नाही ना. तिसरा मजला उघडा ठेवायची कारण काय तुम्हाला? दुसऱ्या मजल्यात कॉम्प्युटरच्या पीसीवर लाईट असायची काही कारणच नाही. आणि म्हणून अशा प्रकारे हा गैरउद्योग चाललेला आहे इथं. त्याच्यातून सभासद खरेदी करायचा प्रयत्न या मंडळींचा चालू आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं कोणी काही केलं तर आम्ही ते चालू देणार नाही. आणि कुणी दादागिरी करून या ठिकाणी बारामतीत सांगत असेल तर ती दादागिरी ठोसाचं उत्तर दिलं जाईल, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि जो काही गैरप्रकार झाला या संदर्भात तुम्ही कुठं तक्रार करणार आहे? करणार ना. मी डीवायएसपी साहेबांशी बोललो मगाशी आल्या इथं. साहेब इथं अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे. 11, 10:30, 11ला बँक चालू राहणं उचित नाही. कायद्याच्या चौकटीत नाहीत, रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीत नाही. आणि असं असताना साहेब बाहेर होते. साहेब म्हणले मी आलो, डिपार्टमेंट पाठवलं त्यांनी. काय आमची एकच डीवायएसपी साहेबांना विनंती आहे, या ठिकाणी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, एफआयआर दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल झाला पाहिजे. सभासदांचं नाव, त्यांच्या नातेवाईकांचे नाव आणि त्यांची जबाबदारी कोणी घेतली त्यांचं देखील नाव आहे. इरिगेशनचे अधिकारी डुबल यांचं देखील नाव आहे. त्यांची पीडीसीसी बँकेत काय जबाबदारी आहे असा सवालही रंजन कुमार तावरे यांनी उपस्थित केलाय. या बाबतीत पीडीसीसी बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदा यांनी स्पष्टीकरण दिलंय. बँक 5:30 वाजता बंद होते. मला फोन आला आणि त्यामुळे मी बँकेत आलो. रंजन काका आणि मी एकाच वेळी आलो. दुसऱ्या मजल्यावर संगणकीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे ती लोक बराच वेळ बसत असतात. मात्र या ठिकाणी माळेगाव कारखान्याच्या याद्या कशा सापडल्या हे मला माहिती नाही, असं स्पष्टीकरण बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँकेचे असिस्टंट मॅनेजर जगदाळे यांनी दिलंय. ती बँक ही रात्री 11 वाजता चालू आहे, म्हणजे नक्की ग्राहकांच्या सेवेसाठी चालू आहे का कोणाच्या सेवेसाठी चालू आहे? काय कशासाठी ठेवली तुम्ही 11 वाजलेत रात्री? कशासाठी बँक चालू नाहीच आहे ना. मग बँक कधीच खाली बंद झालेली, ब्रँच खाली असते. आणि आमचे डीटीपी ऑपरेटर ते त्यांचं काही काम चालू असते ना, त्यासाठी ते संस्था जे सोसायटी संगणकीकरण वगैरे चालू. मला एक सांगा, मग माळेगावच्या याद्या काय करतात? आता ते मला नाही सांगता येणार, ते मला नाही सांगता येणार. मग कोण आहे तुमचे, कोण काम कोण करत होतं? ते आता आमचे विभागीय अधिकारी किंवा जे कोण आहे. म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं की बँक चालू आहे? मला एका पत्रकाराचा फोन आला की बाबा असं असं मला फोन आलाय, म्हणून मी बघायला आलो. मग माळेगाव कारखान्याची याद्या कसं काय आल्या? ते मला नाही सांगता. तुम्ही बघितलं, मग तुम्हाला कसं काय कळलं? मग ते अधिकारी कुठे आहेत संबंधित असणारे? कुठले जे याद्या चेक करत होते की जे का रात्रीच्या 11 वाजता करून लोकसेवेच्या जनसेवेची जी सेवा करत होते ते अधिकारी कुठे? त्यात मी कसं जाणणार ना. ठीक आहे. आणि ते पैसे कुठे गेले होते ते बॅगेतले? कुठल्या बॅगेत पैसे होते? तुम्ही हो का खरं सांगा काय असेल ते. खऱ्या अर्थानं ही जी हुकुमशाही आहे ही अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे. बँकेत कुठल्या बॅगेत पैसे होते म्हणजे मला पण नाही ना आयडिया. बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक रात्री 11 पर्यंत उघडी असल्यानं सहकार बचाव पॅनलकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. आणि या ठिकाणी मतदारांच्या याद्याही सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML,
BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यताप्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.